अभिषेक बजाजचं एविक्शन झालं. प्रणित मोरेला त्याच्यामध्ये बिग बॉसकडून गुंतवण्यात आलं. त्याला त्याच्या 2 मित्रांचा चॉईस देण्यात आला आणि त्याच्यामधून एकाला त्याला बाहेर काढायचं होतं. आता याच्यावरती आपण बरंचसं डिस्कशन केलेलं आहे, बरंचसं बोलणं झालेलं आहे. परंतु ह्या एविक्शनच्या वेळी सलमान खानने जेव्हा प्रणित मोरेला चॉईस दिली तेव्हा सलमान खानने बोलताना कोणते शब्द वापरले होते, कोणत्या शब्दांमध्ये सलमान खानने प्रणित मोरेला एक्सप्लेन केलं होतं ते आज आपण एकदा पाहूयात. आणि त्याच्यावरून काय निष्कर्ष काढता येईल की बिग बॉसला कुणाला बाहेर काढायचं होतं की ह्या टास्कमधून बिग बॉसला एका बाहेर जाणाऱ्या सदस्याला वाचवायचं होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा सदस्य कोण होता ज्याला बिग बॉसला वाचवायचं होतं, तो वाचला आहे का की नाही हे आपण डिस्कस करणार आहोत. अब बचे हैं ऑडियंस के हिसाब से बॉटम 3 यानी कि नीलम, अभिषेक एंड अश्नूर. तीनों बॉटम 3 जरूर हैं, लेकिन इनका नाम मैंने अभी रैंडम ऑर्डर में लिया है. तर सलमान खाननी जेव्हा बॉटम 3 सांगितले, आता ह्यात तर काहीच डाऊट नाही की अभिषेक बजाज हा टॉप 2 मध्ये नव्हता. कारण सलमान खानने बोलताना सांगितलेलं आहे ऑडियन्सच्या वोटिंगच्या आधारे टॉप 2 हे आहेत आणि ऑडियन्सच्या वोटिंगच्या आधारे बॉटम 3 ए आहेत. आता बॉटम 3 मध्ये त्यांना सलमान खानने जो सिक्वेन्स घेतला त्या सिक्वेन्सनुसार नीलम, अभिषेक आणि अश्नूर असा सिक्वेन्स घेतला आणि सलमान खानने म्हटलं की मी हा वोटिंगनुसार असलेला सिक्वेन्स नाही आहे, हा वरखाली असू शकतो. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी मला वाटतंय अश्नूर ही अभिषेक बजाजच्या वरती वोटिंगला होती, तर हा सिक्वेन्स अश्नूर, बजाज आणि नीलम हा असा असावा असं मला तरी वाटतंय. डबल एविक्शन करायचं होतं तर बॉटम 2 मध्ये अभिषेक बजाज हा होता असं मला तरी वाटतंय. आता ह्याच्यापुढे सलमान खाननी प्रणित मोरेला कसे इन्स्ट्रक्शन दिले ते आपण एकदा पाहूया. एज कैप्टन आपके पास ये विशेष अधिकार है कि आप इस शो में दर्शकों के प्रति दिखाए कंट्रीब्यूशन और काबिलियत के आधार पर नीलम, अभिषेक और अश्नूर में से किसी एक को सेव कर सकते हैं. एम आई क्लियर? सोच समझ के डिसीजन लीजिएगा, यानी कि एंटरटेनमेंट क्वेश्चन ध्यान में रखते हुए. आई होप कि आप इसका मतलब और रिस्पॉन्सिबिलिटी समझते हैं, क्योंकि आपका डिसीजन किसी डिजर्विंग सदस्य को भी घर से बेघर कर सकता है इफ यू गो रॉन्ग. इथे जर तुम्ही ऐकलं असेल तर सलमान खानने क्लिअरली म्हटलं की दर्शकों के प्रति दिखाए कॉन्ट्रीब्यूशन अँड काबिलियत के आधारे. एकदा दुसऱ्यांदा सलमान खानने म्हटलं की एंटरटेनमेंट याला नजरेखाली ठेवून तुला हा डिसिजन घ्यायचा आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर एंटरटेनमेंट, शोचं कॉन्ट्रीब्युशन आणि काबिलियत या 3 गोष्टी जर शोमध्ये जर हे 3 लोक जर आपण कम्पेअर केले, नीलम, अश्नूर आणि अभिषेक यांच्यामध्ये नक्कीच अभिषेकने जास्त दाखवलेलं आहे की कॉन्ट्रीब्युशन हे अश्नूर नीलमपेक्षा त्याचं जास्त होतं गेममध्ये वगैरे, टास्कमध्ये वगैरे. त्यानंतर काबिलियत ही डेफिनेटली आहे त्याच्याकडे होती आणि एंटरटेनमेंट ह्या तिघांपेक्षा त्यानं जास्तच केलेलं आहे. ते बिग बॉसला क्लिअर अभिषेकला वाचवायचं होतं. जर अभिषेक हा बॉटम 2 मध्ये नव्हता, जर अभिषेक हा 3 नंबरला होता तर बिग बॉसला अभिषेकला वाचवायची वेळ ही आलीच नसती. कारण बिग बॉसच काय, प्रेक्षकांनाही कुठेतरी वाटलं होतं की प्रणित हा अभिषेकला सेव्ह करेल आणि त्याच हिशोबाने प्रणितला हा विशेष अधिकार बिग बॉसने दिला होता की तो अभिषेकला सेव्ह करेल आणि अश्नूर, जिला मला तरी असं वाटतं की अभिषेकपेक्षा जास्त वोटिंग आलं होतं, तिला तो गेममधून बाहेर करेल. त्यामुळे हे मुद्दे बिग बॉसने मुद्दाम होऊन प्रणितला स्वतःहून सांगितले होते. परंतु प्रणित हा असा माणूस आहे ना, हा सरळ साधा सोजवळ माणूस आहे. हा एवढा गेमचा डीपली विचार करणारा माणूस नाही आहे. त्याला हे तुमचे छक्के पंजे हे तुमच्या कॅल्क्युलेशनचं काही पडलेलं नाही आहे. त्याच्या मनाला जो भावणार, त्याच्या मनाला जे पटणार ते तो करणार. त्यांनी तसंच केलं जे त्यांनी गौरवला पुढे एक्सप्लेन केलं. मुझे लगता है कि वो चीज़ें समझती है, लोगों के बारे में सोचती है, गिविंग है. ठीक है, फेयर इनफ. और हमेशा स्टैंड लेना मतलब लाउडली चिल्ला के चीज़ों के लिए स्टैंड लेना इज आल्सो नॉट ऑलवेज राइट. जो वैल्यूज मैं फील करता हूँ, जो मैंने मेरे पर्सनली डैड से सीखे, और मुझे लगता है अगर मैं उस पोजीशन में रहता तो शायद मैं भी ये एक्सपेक्ट करता कि लोग तेरे को बचाएं, लोग उस चीज़ के लिए स्टैंड ले जिसने सही किया है, ना कि कोई चीज़ है जो बस गेम में वो दिखी. सर ने खुद बोला आज कि वो दिखी ही नहीं पूरे 11 हफ्ते, तो उस वैल्यू में क्या कि वो क्लिअरली मला तरी वाटते की अभिषेक बजाजला बिग बॉसला सेव्ह करायचं होतं, परंतु प्रणितने बिग बॉसचा गेम हा फसवला आणि प्रणितने पूर्णपणे बिग बॉसची पंचायत केली. ज्याला बिग बॉसला वाचवायचं होतं तो आऊट झाला आणि अश्नूरही घरामध्ये राहिली. तुम्हाला काय वाटतं ह्या मुद्द्यावरती कमेंट करून नक्की सांगा. त्याबरोबरच आपण गौरव खन्नाचाही विषय आपण डिस्कस करणार आहोत. हा गौरव खन्ना जो कंटेस्टंट आहे ह्याचा ग्राफ आहे ना, सुरुवातीला एकदम बॉटमला होता, सेलिब्रिटी मोठा होता, परंतु कुठे ना कुठेतरी घरामध्ये तो शांत होता, एवढे काही त्याचे मुद्दे येत नव्हते आणि प्रत्येक विकेंडच्या वारला त्याला बॅकफूटला खेळतोय म्हणून हिणवलं जात होतं, सलमानकडून त्याला बॅशिंग दिली जात होती.
आता हाच गौरव खन्ना डे 1 पासून अभिषेक बजाज बरोबर ह्याचं पटत नव्हतं आणि कितीतरी वेळा त्याने स्वतःच्या तोंडाने बोललं की त्याचं अभिषेक याच्याबरोबर पटत नाही. आणि प्रणित जेव्हा घराच्या बाहेर आता आला होता तेव्हा तो मृदुलबरोबर डिस्कस करू. अभिषेक आणि मृदुल गौरवमधला ब्रिज हा प्रणित होता. आता प्रणित घरामध्ये नाही आहे तर जे होईल ते होईल, बघूया. तर याचा अर्थ अभिषेक हा गौरवचा चांगला मित्र हा कधीच नव्हता आणि ते पहिल्या दिवसापासून आपण बघितलेलं आहे. परंतु परवा बजाजचं एविक्शन झालं त्यावेळी प्रणितने त्याचे काही मुद्दे गौरवने त्याला विचारलं म्हणून त्याला सांगितलं की बाबा ह्या पॉईंट्सवरती ह्या व्हॅल्यूजवरती मी तिला वाचवलेलं आहे. तेव्हा त्याने ते ॲक्सेप्ट सुद्धा केलं गौरव खन्नाने. परंतु त्यानंतर असं काय झालं की अचानक झोपेतून उठल्यासारखा हा गौरव खन्ना प्रणितला पोक करत सुटलाय. काल तुम्ही जर बघितलं असेल तर लाईव्ह फीडमध्ये एपिसोडमध्ये ते प्रणितची मजा घेतोय आणि प्रणितचा एक नॅरेटिव्ह सेट करायचा तो प्रयत्न पूर्णपणे चाललेला क्लिअरली दिसून येतोय की बाबा तू तुझ्या मित्राला बाहेर घालवलंस, तू तुझ्या जवळच्या मित्राबरोबर असं केलंस वगैरे वगैरे, आणि जेणेकरून त्याची इमेज बाहेर निगेटिव्ह होईल, त्याला पसंत करणार नाही. तर कुठे ना कुठेतरी तर असं तर नाही आहे ना की बिग बॉस याच्यामध्ये गेम खेळतोय. कन्फेशन रूमचा वापर करून हे कुठे ना कुठेतरी नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी लोकांना शिकवलं जातं आहे, सांगितलं जातं आहे, समजवलं जातं आहे. कारण बऱ्याच वेळा कन्फेशन रूमद्वारे गेमचे बरेचसे सूत्र हलवले जातात असं म्हटलं जातं. गौरव खन्नालाही ह्या कन्फेशन रूममध्ये बोलवून गाईड करण्यात आलं का? आणि त्यानंतर अचानक त्याचा हा जो अभिषेक बजाजचा माझ्या मित्राला तू बाहेर काढलंस, माझ्या मित्राला तू बरोबर नाही केलंस, तू तुझ्या जवळच्या मित्राला बाहेर काढलंस, हे सारखं प्रणित मोरेला हिणवणं, बोलणं, पोक करणं, हे तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.